आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करावे, हे गुरुवारचे व्रत करून काय लाभ मिळतो आणि जर तुम्ही नवीन हे गुरुवारचे व्रत करत असाल तर हे व्रत कसे करावे, घटाची मांडणी कशी करावी, जर मासिक प्रॉब्लेम आला तर हे व्रत कसे करावे, गर्भवती असाल तरी हे व्रत कसे करावे, असे बरेच शंका किंवा प्रश्न तुमच्या मनात असतीलच. तर आज मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे की नक्की काय काय करावं. त्यासाठी आपला आजचा व्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा. बऱ्याच माहिती मी तुम्हाला देणार आहे, तर असेच आमच्या सोबत राहा. शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की घटाची मांडणी कशा प्रकारे होते. आता बऱ्याच जणांना माहिती असेल की मार्गशीर्ष गुरुवार हा श्रावण महिना पवित्र व शुभ मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. या पवित्र महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता महालक्ष्मी देवीची आपल्यावर व आपल्या कुटुंबावर श्रद्धा व कृपा व्हावी, आपल्या घरात धनधान्य वाढावे यासाठी करत असतो. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे कशी घटाची मांडणी होते. सर्वात पहिला आपण पाहूयात की या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आले आहेत. तर सर्वात पहिला गुरुवार आलाय जो आहे 27 नोव्हेंबर. त्यानंतर दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला आहे. तिसरा गुरुवार 11 डिसेंबर तर चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे. श्री महालक्ष्मी मातेची कृपा प्रसादी प्राप्त करून मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याकरिता आदी काळापासून हे व्रत अतुलनीय आहे. हे व्रत सुख, शांती, धनसंपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे आहे. व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधीसह करावे. महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रतकथा व महात्म्य वाचावे. व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसून ती व्यक्ती लक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रती द्यावी व नमस्कार करावा. हेच या व्रताचे उद्यापन. जर मासिक प्रॉब्लेम आला तर काय करावे. जर मासिक प्रॉब्लेम किंवा काही अडचण आली, आपल्या घरातील वरिष्ठ किंवा लेडीज कडून ही पूजेची मांडणी करावी व स्वतः उपवास धरून गुरुवारची पूजा व पुस्तकाचे वाचन हे दुसऱ्याकडून करून घ्यावे व आपण ऐकलं तरी चालतं असा हा गुरुवार पकडावा, असे श्री महालक्ष्मी व्रतकथा या पुस्तकात लिहिले आहे. जर गर्भवती असाल किंवा तुम्हाला 9वा महिना असेल तर उपवास नाही केला तरीही चालतो. मनोभावे देवीची पूजा अर्चा करा आणि श्रद्धेने देवीची उपासना करा. त्यामुळे तुम्हाला देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. कारण महालक्ष्मीच्या व्रताचे महत्त्व आणि फायदे हे आहेत की जो कोणी व्यक्ती महालक्ष्मीची अतिशय मनापासून पूजा अर्चा करतो व नियम पाळतो त्याच व्यक्तीला महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. व श्रद्धेने हे उपवास केले तर साक्षात महालक्ष्मी देवी त्या स्त्रीला प्रसन्न होते व त्यांचे विघ्न दूर करते. पहिल्यांदा गुरुवार धरत आहात तर तो कसा धरावा, घटाची मांडणी कशी करावी, तर चला दाखवते तुम्हाला कशी ही घटाची मांडणी करावी. पहिल्यांदाच गुरुवार धरत आहात तर तो कसा धरावा, पूजा कशी मांडावी. पूजा मांडण्याआधी उंबरा छानसा पुसून घ्यावा. घटाची मांडावळ करण्याआधी आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच उंबरा. घरातील उंबरा हा शुभ ऊर्जेची सीमारेखा म्हणून मानला जातो. याच उंबऱ्याला छानसं पुसून घ्यावं. पुसल्यावरती उंबऱ्याला हळदीचे लेपन लावावे. आता असं का करावं. हिंदू संस्कृतीत घरचा उंबरटा हा केवळ दाराचा भाग नसून तो शुभ ऊर्जेची सीमारेखा म्हणून मानला जातो. म्हणूनच उंबऱ्याला हळदीचे लेपन करणे
हे विशेष मानले जाते. हळद ही शुद्ध व सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक आहे. उंबऱ्यावर हळदीचे लेपन केल्यावर घरात नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही. घरात आनंदी, समृद्धी आणि सौख्य टिकून राहते. देवी लक्ष्मीचे स्वागत होऊन घरात धनधान्य वाढते. सायंटिफिक रिझन म्हटले तर हळदीचे बरेच फायदे आहेत. उंबरा छानसं पुसून झाल्यावर त्यावर हळदीचे लेपन लावल्यानंतर दारात रांगोळी काढून घ्यावी. छानसा रांगोळीचा पट्टा काढावा. हळदीचे लेपन सुकल्यावरती त्यावर छानशी रांगोळी काढून घ्यावी. आता इथे तुम्ही बघू शकता की मी 2 रंग घेतलेत, मोरपिसी आणि गुलाबी रंग. मोरपिशी व गुलाबी अशा 2 पवित्र रंगांनी माझ्या रांगोळीला एक वेगळी शोभा आली. मी जेव्हा रांगोळी काढते तेव्हा पहिला रांगोळीचा छानसा पट्टा काढून घेते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की अशी बॉर्डर करून घेते हाताने. अशी लाईन प्रॉपर करून घेते म्हणजे पट्टा अजून चांगला उठून दिसतो आणि त्यानंतर त्यावरती रांगोळी काढते. रांगोळीचा छानसा पट्टा काढून झाल्यावर उंबऱ्याच्या मधोमध भागात श्री महालक्ष्मीच्या पावलांचा छाप असा उठवावा. दाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक किंवा गोपद्माचा छाप उठवलात तर अजून छान वाटतं. गुरुवारी व्रताचे दिवशी श्री महालक्ष्मी मातेची पूजा आरती कहाणी करताना शांत चित्त व आनंदी वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने व गुण्यागोविंदाने वागावे तसेच प्रसन्न राहावे. जर काही कारणामुळे आपणास व्रताच्या दिवशी पूजा करण्यात नाही आली किंवा पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व रात्री पूजा आरती झाल्यावर श्री महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून कुटुंबासमवेत मिष्ठान भोजन करावे. दुपारी फळे, दूध वगैरे घ्यावे. चौरंग मांडण्यापूर्वी चौरंगाच्या 4 बाजूला छानशी रांगोळी काढून घ्यावी व मधी मोठे स्वस्तिक काढून घ्यावे व त्यावरती चौरंग मांडावा. व्रताच्या दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने 8 हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यावीत व सजवलेल्या तांबा, चौरंग, पाटावर पसरलेल्या तांदूळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध भागात ठेवावे. पुरुषांनाही हे व्रत करता येईल. त्यांनीही महालक्ष्मीची महात्म्य व कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्रियांच्या किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहून सुवासिक फूल द्यावे, एक पोती द्यावी व त्यांना देवी स्वरूप समजून नमस्कार करावा. मार्गशीर्षात 4 किंवा 5 गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 4था किंवा 5वा गुरुवारी हे व्रताचे उद्यापन करावे.
चौरंगाच्या चारी बाजूने रांगोळी काढून झाल्यावर व मध्ये स्वस्तिक काढून झाल्यावरती चौरंगावर लाल किंवा हिरवे वस्त्र मांडावेत व त्यावरती पूजेची मांडणी करावी. त्याआधी चौरंगावरती मधोमध भागात असे तांदूळ मांडावेत. आता हे तांदूळ का मांडावेत तर हे शुभ मानले जाते व भरभराटीचे असे हे प्रतीक आहे. असे तांदूळ मांडल्यावरती अष्टदल कमळ जे देवीला सर्वात प्रिय असे मानले जाते तेच अष्टदल कमळ इथे काढावेत. अष्टदल कमळ काढताना 8 रेखा काढायचे आणि त्याला पुढे असं करायचं, कमळाचा आकार द्यायचा व मधी एक बिंदू द्यायचा. अशा प्रकारे अष्टदल कमळ चौरंगाच्या मधोमध भागात काढून घ्यायचे. ही पूजा ब्राह्मणाशिवाय आपणच करायची आहे. घरात देवीचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करावी. महालक्ष्मी देवीला अष्टदल कमळ खूप प्रिय आहे. हे कमळ चौरंगाच्या मधोमध भागात काढून झाल्यानंतर त्यावरती कलश ठेवावा. कलश हा पाण्याने भरलेला असावात व त्यामध्ये सुपारी आणि एक कॉईन व दुर्वा असे कलशामधील पाण्यात टाकावेत. कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने रचून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वर असावी. आता हा जो मुकुट आहे श्री महालक्ष्मीचा, तो मुकुट मी माहूरगडावरून रेणुकाईच्या इथून आणला आहे. पहिल्यांदाच हा मुकुट मी घटावर लावणार होती म्हणून सर्वप्रथम मुकुटाची अशी पूजा करून घेतली. 5 वेळा पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर दूध अभिषेक केला, तोही 5 वेळाच. अभिषेक करत असताना म्हणा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे. ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते ताम्हाणात सोडावे. नंतर तुळशीपत्राने किंवा दुर्वेने कलशावर थोडे पाणी शिंपडून देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू फुले अर्पण करून अगरबत्ती व धूप दाखवावा. श्री महालक्ष्मी समोर पाटावर बसून कथा व महात्म्य वाचावे. वाचता येत नसल्यास किंवा अडचण असल्यास दुसऱ्यांकडून वाचून घ्यावे. हात जोडून मनात देवीला आपली इच्छा सांगून ती पुरी करण्याची विनंती करावी. श्री महालक्ष्मी नमनष्टक म्हणावे व आरती म्हणून निरांजन ओवाळावे. साष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत लक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थ महानैवेद्य देवीला दाखवावा. इथे बघू शकता तुम्ही की मी 5 प्रकारची फळे घेतली आहेत चौरंगावर मांडण्यासाठी. पेरू, चिक्कू, सफरचंद, मोसंबी, संत्री अशी 5 फळे मी घेतली आहेत आणि बाजूला दूध आणि साखर वाटीत घेतले आहे. अन्नपूर्ण देवीची मूर्ती तीही मी बसवली आहे चौरंगावर आणि साक्षात नारायण म्हणजेच श्रीकृष्णाची मूर्तीही बसवली आहे. आणि चौरंगाच्या मधोमध भागात महालक्ष्मी यंत्र देखील मी इथे ठेवले आहे, ते देखील पूजायचे आहे. विड्यासाठी नागवेलीचं पान आपण घेतो आणि त्या पानावर सुपारी ठेवून असा आपला विडा
इथे ठेवायचा असतो, घटावर मांडावळ करायची असते. त्यानंतर देवीला अशी वेणी घालावीत आणि देवीला चुनरी घातली तरीही चालते. ही चुनरी आम्ही वैष्णोदेवीच्या इथून आणलेली, म्हणून ती चुनरी आम्ही नेहमी वापरतो घटाला. या व्रताला केशरी व्रतही म्हणतात. पूजा करताना कोणत्याही रंगाचे धुतवस्त्र कटाक्षाने नेसावे. गुरुवार हा श्री दत्तांचाही दिवस असल्याने त्याला आणखी महत्त्व आहे. घटाची मांडावळ केल्यानंतर सर्वात पहिला विडा पुजावा. विडा पुजल्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून आरती ओवाळावी व अन्नपूर्णा देवीलाही हळदी कुंकू वाहावे व श्री कृष्णालाही हळदी कुंकू लावावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावी. समुद्र, नदी, विहीर, तलाव किंवा तुळशी वृंदावन अशा ठिकाणी कलशातील पाणी ओतावेत. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी 3 वेळा हळदी कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा. श्री महालक्ष्मीने दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी व समृद्ध करीन असे अभिवचन दिल्याचे पद्मपुराणात सांगितले आहे. असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता आम्हाला. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा ब्लॉग पोचवा, जेणेकरून त्यांनाही देवीची माहिती मिळेल आणि पूजा व्रत कसं करावे हेही त्यांना समजेल. तर असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन मी नक्कीच तुम्हाला भेटेल या चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आत्तासाठी बाय. Yeah.